तुम्ही इथं विनाकारण येऊन गोंधळ करू नका. आजच्या प्रकरणी 100% गुन्हा दाखल होणार आहे. हे सर्व आम्ही व्हिडिओ करून तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. वडगाव नगर परिषद वडगावची पंचवार्षिक निवडणूक ही 2 तारखेला पार पडली. ती पार पडल्यानंतर जे EVM मशीन्स आहेत ते आपण माझ्या पाठीमागं बघू शकताय, ह्या स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तर या स्ट्रॉंगरूमच्या बाहेर जे मोरे म्हणून जे ग्रहस्थ आहेत त्या ग्रहस्थांच्या घरावरती CCTV बसवलेले होते, ज्याचा उद्देश होता जो की इथे जी काही हालचाल होते ती हालचालीवर लक्ष ठेवण्याचा उद्देश होता. पण काल दिनांक 9 रोजी हे CCTV प्रशासनाकडून सायंकाळी काढण्यात आले आणि ते काढल्यानंतर इथं वातावरण अत्यंत गढूळ झालं. हे CCTV कॅमेरे काढून घेतल्यानंतर नागरिकांच्यामध्ये हे संतप्ताची लाट पसरली आणि त्यानंतर CO असतील किंवा PI असतील यांच्यासोबत वादावादीचे प्रसंग देखील घडले. तसेच आज दिनांक 10 रोजी एका गटाच्या महिला इथे मोर्चा घेऊन आल्या असता पेठवडगाव पोलीस ठाण्याचे PI प्रमोद शिंदे हे त्यांच्यासोबत वादावादीचे प्रसंग घडले. तसेच न्यूज कव्हर करण्यासाठी आलेले पत्रकार असतील त्यांच्यासोबत देखील PI प्रमोद शिंदे यांच्यासोबत वादावादीचे प्रसंग घडले. त्यामुळे वातावरण पेठवडगावमध्ये बिघडलेलं सध्या पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश कांबळेसह मी सुमेध कांबळे, लाईव्ह महाराष्ट्र, पेठवडगाव. तुम्ही वारंवार प्रशासनाला व्हिजिट करत आहे. वाटच बघायला तुम्ही गुन्हा दाखल होणार 100% गुन्हा दाखल. त्याला होऊ दे. सगळ्या बायकांना घाला. हे बंधन नाही आहे. कायदा आम्हाला पण माहिती आहे. कायदा आम्हाला सुद्धा कळतोय. शांततेने कॅमेरे काढले नसते तर कशाला आम्ही येतोय. मी जावा ना कलेक्टरकडे. इकडे काय आहे तुमचं? जाणार आहे की जावा तुम्ही कलेक्टरकडे. तुम्हाला काल समजावून सांगितलं तरी तुम्ही हेच करताय पुन्हा. ठीक आहे, आम्ही जातो, पण आता बाईट द्यायला आलोय. बाईट इथं द्यायची काय गरज नाही. तुमची काल बाईट झाली आहे, सगळं झालं. चलन आम्ही आढावा घ्यायला येऊ शकतो इथं. गाडी इथं काढत नाही तर आदेश दाखवा, येऊ शकत नाही म्हणून. गाडी इथं लावू नको. आदेश तुला बोलू नका साहेब. तू बोलू नको. हे व्हिडिओ बोलायचं नाही. तुम्हाला आधी तुला बोलायला शिकवलंय का साहेब? पत्रकारांशी कसं बोलायचं असतं.